Subscribe to Avas today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. क्या जजमेंट दिया जजमेंट वाला? दोनों भी बेल एप्लीकेशंस रिजेक्ट किए गए हैं और ये बताया गया है कि जो दोनों पार्टीज़ के सोशल स्टेटस को देख के ये ऑर्डर पास हुआ है और भी ज़्यादा डिटेल्ड ऑर्डर है, बट शॉर्ट में हमें इतना ही बताया गया कि आप इन्फ्लुएंशियल है और मैटर को अफेक्ट कर सकते हैं, इसलिए बिल रिजेक्ट हुई है। हाई कोर्ट में वो जा सकते हैं, ऐसे में आप लोग कितने तैयार? हम तो पहले से ही तैयारी रख के बैठे थे कि अगर रिजेक्ट होता है, अगर अलाउ होता है तो हम हाई कोर्ट जाएंगे करके। मैम इसके बाद अभी बेल उनका रिजेक्ट हुआ, लेकिन इस दरमियान 2 बार धमकी आ चुकी है कि पीछे ले लो केस, और कुछ आगे कुछ हुआ है कि धमकी आई है, आपने सुरक्षा मांगी थी, उसके बारे में क्या हुआ? अभी सुरक्षा और थोड़ी टाइट हो गई है और पुलिस भी काफ़ी हरकत में आ गई है और जो भी गवर्नमेंट हमारे लिए करेगा, हम ऑफ कोर्स गवर्नमेंट को अप्रोच करने ही वाले हैं, तो हमारी आशा है कि वो हमें हेल्प करे। गवर्नमेंट का जाने की संभावना है, आप किसी से हम एप्लीकेशन तो लिखे गए क्योंकि ये जो मामला है वो काफ़ी पेचीदा और सीरियस है, तो इसमें काफ़ी बहुत कुछ हो सकता है, जैसे मैडम की बदनामी भी की जा सकती है, एक गलत केस में उनको अटकाया जा सकता है या मुझे भी लटकाया जा सकता है, तो इम्पॉर्टंट है कि हम गवर्नमेंट से हेल्प मांगे। दोन्ही ॲप्लिकेशन फेटाळण्यात आलेले आहेत आणि मेन रिझन त्याच्यामध्ये जे साहेब बोलले की दोन्ही पार्टीजचे जे आपण आर्ग्यू केलेलं, ते दोन्ही पार्टीची सोशल स्टेटस जी आहे ती वेगळी आहे, ही इज व्हेरी पॉवरफुल, ही कॅन मॅनिपुलेट, आणि मीन्स ते रिजेक्ट, आणि त्यांनी डिटेल्ड ऑर्डर दिलेला आहे, तर आता डिटेल ऑर्डर भेटल्यावर आपण त्याच्यावर कमेंट करू। रिजेक्टचं काय कारण काय? रिजेक्ट बिकॉज बोथ पार्टीज आर पॉवरफुल, मॅटर सिरियस आहे, ऑफेन्सेस आर सिरियस। मॅम, आता याच्या पुढचं आता ते हायकोर्टात जाण्याची शक्यता आहे, तर त्याबाबतीत आपण तयार आहात का? आमची तयारी आधीपासूनच होती, कारण की दोन्ही पार्टीमधून कोणी एक तर जाणारच होतं। सेकंडली जेव्हा दोन्ही ॲप्लिकेशन्स फेटाळल्या गेल्या, त्यांनी एंटरी मागितली की 7 दिवस पाहिजे आम्हाला हायकोर्टमध्ये अप्रोच करायला, पण कसली प्रोव्हिजनच नाही आहे, तर डेफिनेटली इट वॉज नॉट अलाउड। मॅम, मॅडमने सांगितलेलं की त्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना देखील भेट घेणार आहेत, त्या संदर्भात काही? ते आता टेम्पररी आम्ही होल्डवर ठेवलेलं आहे, बिकॉज ही जी मॅडमची फाईट आहे, इट इज फॉर हर जस्टिस फॉर हर सन, आणि हे एक सोशल इम्पॅक्ट सोसायटीवर येणार आहे, या गोष्टीचं एक एक्झाम्पल म्हणून येणार आहे। दॅट इज द मेन रिझन वाय वी डोंट वॉन्ट की जे मेन मुद्दे आहेत ते साईडलाईन व्हावे, दॅट्स वाय वी आर नॉट वॉन्टिंग टू कमिट ऑन एनिथिंग बियॉन्ड आवर केस। मॅम, आता पोलिसांची ड्युटी आहे यापुढची कारवाई करायची, तुम्हाला काय वाटतंय, पोलिसांनी आता तरी निदान कारवाईसाठी पुढे या? ते पोलीस आन्सर करतील, बट ॲज फार ॲज आय नो दॅट दे मस्ट बी, ते आपली ड्युटी करतच असते। मॅडम, काय सांगाल आता त्यांनी जे धाव घेतली हायकोर्टात, तर कशा प्रकारे देखील तयारी असणार आहे एकंदरीत? आम्ही डिफेंड करणार। पुन्हा लोक मॅडम मुख्याचा देखील कॉल आलेला आहे, त्यामुळे पण NC देण्यात आलेली आहे, कसं बघतात इकडे पीडितांना धमकी द्यायचं काम सुरू आहे? ऑफकोर्स जेव्हा FIR लॉज झाली आणि मग ABA लॉज झालं, त्या फाईल केलं त्या लोकांनी, त्याच्यानंतर थ्रू आमच्याच फॅमिली आणि फ्रेंड्सच्या थ्रू धमक्या येत होत्या, ट्रबल देत होत्या, मेंटली अपसेट करायचा पूर्ण प्रयत्न केलेला गेला, आणि त्यावेळेस माझी क्लायंट फार स्ट्रॉंग होती आणि तिने एक स्टेबल मी शांत राहून, तिला एकच माहीत होतं की आय हॅव टू स्टँड फॉर व्हॉट इज राईट, आणि अकॉर्डिंगली आम्ही NC फाईल केलेला मॅडमनी, आणि ते पण आम्ही कोर्टाच्या लक्षात आणून दिलं की कसं आम्हाला आमचे मीन्स हर ओन सिस्टर इज टेलिंग दॅट यू टेक द केस बॅक, डोंट डू दिस, कॉलिंग हर फ्रेंड्स, टेलिंग डोंट सपोर्ट हर। जेव्हा कोणती स्त्री इतकी ती घाबरून एकतर बाहेर आली आहे, ती आपल्या हक्कासाठी बाहेर बोलत आहे, आणि फॅमिली बरोबर तिची उभी नव्हती, ती अलोन फाईट करत होती, आणि त्याच्यामध्ये फ्रेंड्स देखील वेगवेगळे मुद्दे काढून तिला मेंटली डिस्टर्ब करायचा फार प्रयत्न केला, आणि अशी काळ पण होती की तिने रात्री 1:30 वाजता मला फोन केला आणि रडत होती की बघ ना माझ्याबरोबर काय। त्यावेळेस मी तिला एकच सांगितलं, सगळ्यांना ब्लॉक कर आणि यू जस्ट फोकस ऑन युअर मॅटर। तर शी हॅज गॉन थ्रू ह्या
ती गॉन थ्रू पण गेली आणि पुढे पण थोडं तर जाणारच. असं नाही की तिला ट्रबल होणार नाही आहे. ऑफकोर्स ट्रबल होणार आहे, बट ॲज फार एज हर फेथ इन लॉ सिस्टम आहे ते स्ट्रॉंग होत चाललं आहे. अँड आय एम रिअली ग्रेटफुल की तिच्या फेवरमध्ये थोडं तरी काहीतरी असे रे ऑफ होप तिच्या लाईफमध्ये येत आहे आता आफ्टर 27 इयर्स. डीएनएसाठी देखील हे काय झालं सुनावणीमध्ये डायरेक्ट बोथ बेल ॲप्लिकेशन्स आर रिजेक्टेड आणि सीइंग द सोशल स्टेटस ऑफ बोथ द पार्टीज ही कॅन इझिली इन्फ्लुएन्स दॅट्स द मेन रिझन वाय मीन्स वन ऑफ द रिझन ऑफ रिजेक्शन. मॅडम डीएनएसाठी ते स्वतः येणार असल्याचं सांगत त्यांच्या वतीने, मात्र अजून देखील हजर नाहीये. हां. संशयाची ते डीएनएचे त्यांनी स्टेटमेंट फक्त बेल घेण्यासाठीच केलं असेल, कारण की जर त्यांनी असं त्यांच्या मनात होतं करायचं तर ते पुढे आले असते. ओके. तिचं एक एक्झाम्पल म्हणून घेणार आहे. दॅट इज द मेन रिझन वाय वी डोंट वॉन्ट की जे मेन मुद्दे आहेत ते साईडलाईन व्हावे. दॅट्स वाय वी आर नॉट वॉन्टिंग टू कमिट ऑन एनिथिंग बियॉन्ड आवर केस. मॅम, आता पोलिसांची ड्युटी आहे यापुढची कारवाई करायची. तुम्हाला काय वाटतंय, पोलिसांनी आता तरी निदान कारवाईसाठी पुढे या? ते पोलीस आन्सर करतील, बट ॲज फार एज आय नो दॅट दे मस्ट बी, ते आपली ड्युटी करतच असते. मॅडम काय सांगाल आता त्यांनी जो धाव घेतला आहे तर कशा प्रकारे देखील तयारी असणार आहे एकंदरीत? आम्ही डिफेंड करणार. पुन्हा लुक मॅडम मुख्याचा देखील कॉल आलेला आहे, त्यामुळे पण एनसी देण्यात आलेली आहे. कसं बघतात इकडे पीडितांना धमकी द्यायचं काम सुरू आहे? ऑफकोर्स जेव्हा FIR लॉज झाली आणि मग ABA लॉज झालं, त्या फाईल केलं त्या लोकांनी, त्याच्यानंतर थ्रू आमच्याच फॅमिली आणि फ्रेंड्सच्या थ्रू धमक्या येत होत्या, ट्रबल देत होत्या, मेंटली अपसेट करायचा पूर्ण प्रयत्न केलेला गेला. आणि त्यावेळेस माझी क्लायंट फार स्ट्रॉंग होती आणि तिने एक स्टेबल मी शांत राहून तिला एकच माहीत होतं की आय हॅव टू स्टँड फॉर व्हॉट इज राईट. आणि अकॉर्डिंगली आम्ही NC फाईल केलेला मॅडमनी. आणि ते पण आम्ही कोर्टाच्या लक्षात आणून दिलं की कसं आम्हाला आमचे मीन्स हर ओन सिस्टर इज टेलिंग दॅट यू टेक द केस बॅक, डोंट डू दिस, कॉलिंग हर फ्रेंड्स, टेलिंग डोंट सपोर्ट हर. जेव्हा कोणती स्त्री इतकी ती घाबरून एकतर बाहेर आली आहे, ती आपल्या हक्कासाठी बाहेर बोलत आहे आणि फॅमिली बरोबर तिची उभी नव्हती, ती अलोन फाईट करत होती आणि त्याच्यामध्ये फ्रेंड्स देखील वेगवेगळे मुद्दे काढून तिला मेंटली डिस्टर्ब करायचा फार प्रयत्न केला. अँड अशी काळ पण होती की तिने रात्री 1:30 वाजता मला फोन केला आणि रडत होती की बघ ना माझ्याबरोबर काय. त्यावेळेस मी तिला एकच सांगितलं, सगळ्यांना ब्लॉक कर आणि यू जस्ट फोकस ऑन युअर मॅटर. तर शी हॅज गॉन थ्रू ती गॉन थ्रू पण गेली आणि पुढे पण थोडं तर जाणारच. असं नाही की तिला ट्रबल होणार नाही आहे. ऑफकोर्स ट्रबल होणार आहे, बट ॲज फार एज हर फेथ इन लॉ सिस्टम आहे ते स्ट्रॉंग होत चाललं आहे. अँड आय एम रिअली ग्रेटफुल की तिच्या फेवरमध्ये थोडं तरी काहीतरी असे रे ऑफ होप तिच्या लाईफमध्ये येत आहे आता आफ्टर 27 इयर्स. डीएनएसाठी देखील हे काय झालं सुनावणीमध्ये डायरेक्ट बोथ बेल ॲप्लिकेशन्स आर रिजेक्टेड आणि सीइंग द सोशल स्टेटस ऑफ बोथ द पार्टीज ही कॅन इझिली इन्फ्लुएन्स दॅट्स द मेन रिझन वाय मीन्स वन ऑफ द रिझन ऑफ रिजेक्शन. मॅडम डीएनएसाठी ते स्वतः येणार असल्याचं सांगत त्यांच्या वतीने, मात्र अजून देखील हजर नाहीये. त्यामुळे हां. संशयाची ते डीएनएचे त्यांनी स्टेटमेंट फक्त बेल घेण्यासाठीच केलं असेल, कारण की जर त्यांनी असं त्यांच्या मनात होतं करायचं तर ते पुढे आले असते. मैं माननीय मुख्यमंत्री जी उद्धव जी ठाकरे से मैं मिलना चाहती हूँ. मैं उनसे मिलना चाह रही हूँ क्योंकि मुझे उनसे बहुत सारे मतलब एक्सपेक्टेशंस है और मैं चाहती हूँ कि जल्द से जल्द इस चीज़ का सॉल्यूशन मिले और मेरे बच्चे को और मुझे न्याय मिले. इस बारे में कोई स्टेप उठाए, किसी से बात हुई आपकी, उसके PA से, उनके PA से किसी से बात हुई? मैंने उद्धव जी ठाकरे जो है उनके PA से बात की है, उनसे अपॉइंटमेंट लेने के लिए मैंने बोला है और मैं जाने वाली हूँ. मुझे मातोश्री जाना है और मैं उनको मिलना चाहती हूँ. कभी की मिली आपने कुछ मालूम पड़ा? अभी आएगा, अभी जवाब आने वाला है. मॅडम, राष्ट्रवादीमध्ये पण तुम्ही जाणार कसं म्हणताय? वो चालू है, अभी वहाँ से जवाब आएगा. मैंने एप्लीकेशन दे दिया है. धमकी के बारे में कुछ कोर्ट में कहा गया है? देखिए वो लोग तो यही चाहेंगे कि ये सब चीज़ें
मतलब धमका के ये केस हम वापस ले लें, लेकिन जिस तरह से वो लोग भी छुप रहे हैं, सामने नहीं आ रहे हैं, कोई रिटर्न में कोई चीज़ दे नहीं रहे हैं, तो मुझे भी ऐसा लगता है कि कहीं ना कहीं उन्हें मुझे और मेरे बच्चे को न्याय नहीं देता है, मुझे ऐसा लगता है। मैम आपकी जो कंपनियां उन्होंने कब्जे में ली थी उसका क्या क्या प्रॉपर्टी आपकी उन लोगों ने कब्जे में ली? मेरे पास कोई प्रॉपर्टी नहीं है, मेरा एक ही घर है मेरे पास, उसके ऊपर भी लोन है 1.5 CR की, और जो कंपनी है वो कंपनी में खाली लाइसेंस इशू हुआ था, फाइनेंस किसी और ने दिया था, और अभी तो उस कंपनी में जो भी रेंट आता है उसमें से खाली मुझे मेरे एक्सपेंसेस मिलते हैं। पहले क्या स्टेटस था पूरा राइट? पहले भी मतलब पहले थोड़ा मिलता था खर्चा पानी ज़्यादा, लेकिन अभी तो एकदम माइनर, जितना नॉमिनल चाहिए उतना ही मिलता है, एक्स्ट्रा पैसा कुछ नहीं। मॅम मराठीमध्ये मॅम सांगा, आज बेल ॲप्लिकेशन रिजेक्ट झालेलं आहे, तुम्हाला एक्सपेक्टेड होतं का आणि हे रिजेक्ट झाल्याच्यामुळे काय वाटतं तुम्हाला? आता आम्ही हायकोर्टमध्ये जाऊ आणि मग तिथे आम्ही बघू काय होणार. पण ही पहिली स्टेप होती आणि आज तुम्हाला कुठेतरी एक न्याय मिळालेला आहे का? काय वाटतं तुम्हाला? कारण त्यांना समोर येऊन सांगायला पाहिजे की बाबा काय जे पण आम्ही एलिगेशन्स लावले त्यांचं उत्तर तरी द्यायला पाहिजे ना. अजून तर उत्तर तर काय भेटलं नाही आहे, आणि रिटर्नमध्ये पण अजून काहीच सांगितलं नाही आहे की बाबा आम्ही ॲफिडेव्हिटमध्ये आम्ही काहीतरी रिटर्नमध्ये देतो की बाबा आम्ही मुलाला नाव देतो वगैरे, असं काहीच रिटर्नमध्ये अजून काहीच दिलेलं नाही. तयार आहे, मात्र अजून देखील समोर आलेलं नाहीये. आणि समोर येत नाही. आता एवढे दिवस झाले तर समोर येऊन सांगायला पाहिजे ना की काय मी काय करू शकतो. तुमची आता मागणी का असणार? तुम्ही तुमची स्टेप का असणार पुढची सांगा? मी हेच मागते की तुम्ही समोर येऊन जे पण काय आहे ते क्लिअर करा आणि नॉर्मल करून द्या सिच्युएशन. मॅम पोलीस जे आहेत, पोलिसांनी जर त्यांना हवं असेल तर ते कधी जाऊन अटक करू शकतात, आणि पोलिसांच्या हातात खूप मोठी यंत्रणा आहे, इतके दिवस झालेले आहेत, ते गायब आहेत. काय वाटतं पोलिसांचं काम करायला हवं? मॅडम काय समाधानी आहात? आज निकाल लागलेला आहे, काय वाटतं? निकाल लागला, समाधानी आहात? मुख्यमंत्र्यांना देखील भेटणार होतात, राष्ट्रवादीमध्ये जाणार अशी चर्चा आहे. मॅम राष्ट्रवादी जाण्याची चर्चा, तुम्ही राष्ट्रवादीमध्ये जाणार आहात असं, आणि मुख्यमंत्र्यांना भेट पक्षप्रवेश करणार आहात असं कळतं. थोडं बोला मॅडम. राष्ट्रवादीमध्ये मला जायची इच्छा आहे, मला समाजसेवा करायची पण इच्छा आहे, आणि मी आता त्यासाठी मी वाट बघते की त्यांचा कुठून कधी रिप्लाय होतो. मुख्यमंत्र्यांना रुपालीताईंना तुम्ही भेटला होता, चाकणकरांना काय बोलणं झालं? तर तेच तर दुसरा होता, मुद्दाच वेगळा होता, तो हा मुद्दा नव्हता, म्हणजे ते पर्सनली आम्ही भेटलो होतो. आदित्य ठाकरे सर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे का? हो, मला भेटायचं आहे, उद्धवजी ठाकरे साहेबांना मला भेटायचं आहे. अजूनपर्यंत खाली मी PA ला भेटलेले आहे, आदित्य ठाकरेची PA ला मी बोललेले आहे, आणि मला अपॉइंटमेंट पण भेटली. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.